बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज घोषणा होणार का, याकडे मात्र आता लक्ष आहे। मंत्रिमंडळ बैठकीतून शेती नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत। तर या पार्श्वभूमीवर या बैठकीला आता महत्त्व प्राप्त झालंय। या बैठकीत यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि त्यानंतर दिवाळीत आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला नाहीये, त्यामुळे ही योजनाही बंद होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। यंदा मराठवाडा आणि सोलापूरमध्ये अतिवृष्टी झाल्यानं प्रचंड नुकसान झालंय। शेती आणि घरदारांचं नुकसान झाल्यामुळे येथील सामान्य जनता हवालदिल झाली आहे। अशा परिस्थितीत किमान या परिसरात तरी सरकारकडून आनंदाचा शिधा पुरवला जाईल अशी अपेक्षा होती। मात्र दिवाळी अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपली असताना सरकारी पातळीवर कोणत्याही हालचाली सुरू नसल्यानं यंदा या भागांमध्येही आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय। नुकसान भरपाईचे अंतिम आकडे 80% वर आलेले आहेत। 10-20% आकडे पुन्हा बाकी आहेत। मला वाटतं आज किंवा उद्यापर्यंत राज्याचे संपूर्ण पंचनामे सरकारकडे येतील आणि मग राज्य सरकार याला माननीय मुख्यमंत्री अजित पवारजी, एकनाथ शिंदेजी बसून जो काही शेतकऱ्याला मदत करायची आहे त्या मदतीची घोषणा करतील। या संदर्भात आपण अपडेट जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज घोषणा होणार का, हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। निश्चितच थोड्याच वेळामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षांची प्री कॅबिनेट बैठक जी आहे ती आत्ताच आपण पाहू शकतो की आटपलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे आणि सगळे मंत्री आपण पाहतोय की मंत्री छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, माणिकराव कोकाटे असतील, दत्ता मामा भरणे आणि आदिती तटकरे सगळेच मंत्री जे आहेत ते या बैठकीत उपस्थित होते। आणि आता आपण पाहू शकतो की मंत्रिमंडळ बैठकीसाठी हे सगळे मंत्री जे आहेत ते निघत आहेत अजित पवारांच्या दालनातून। त्यामुळे खरं तर आज मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर दुपारी 2 वाजता आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच ज्या पद्धतीत सध्या मागील काही दिवसांमध्ये पूर परिस्थिती झालेल्या सगळ्याच जिल्ह्यांना म्हणजे राज्यातील 26 जिल्ह्यांमधील एकूण आपण पाहतोय की 170हून अधिक तालुके जे आहेत तिथे 12 ते 28 सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची सुमारे आपण पाहतोय की 60 लाख हेक्टर अधिक जमिनीवरती पिकांचं नुकसान झालेलं आहे। घरं वाहून गेलेली आहेत। अनेक ज्या गोष्टी आहेत त्या नुकसान भागामध्ये येत आहेत, तर त्यावरती काही आज मदत जी आहे ती राज्य सरकारच्या वतीनं जाहीर केली जाऊ शकते। खरं तर आपण पाहतोय की या सगळ्याच वरती आता राज्य सरकारच्या वतीनं नेमकी काय घोषणा केली जाऊ शकते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तत्पूर्वी आता उद्या आणि परवा म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावरती येत आहेत आणि मुंबई दौऱ्यावरती येत असताना अनेक विकास कामांचा या ठिकाणी उद्घाटन जे आहे, लोकार्पण जो आहे तो पार पडणार आहे। नवी मुंबई विमानतळ असेल, या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही महत्त्वाची मानली जात आहे। जी, निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। तर आज मंत्रिमंडळाची बैठक आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज घोषणा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।